Student, in last few videos we have seen the drilling. We have seen the drilling operation, the drilling machines, then the drills, the tool which is used for drilling, various types of tools. Then we have seen the drilling operations and all the details about the drills. The last part in this drilling is tool holding devices. So here, very commonly used tool holding device is a chuck, but earlier a smaller tapper shank holder was used. याच्यामध्ये एक आतमध्ये स्लीव दिलेली आहे. त्या स्लीवमध्ये एक टॅपर शँक आहे. त्याच्यामध्ये याची जी शँक आहे म्हणजे टूलची, ती जाऊन त्यात फिट होते आणि जेव्हा आपल्याला तो काढायचा असेल तेव्हा वरून या ड्रिफ्ट म्हणजे पाचर ज्याला म्हणतो आपण, ती वरून जर आपण फोर्स केली तर त्याला ते खाली धक्का देईल आणि ते बाहेर निघेल. सो इट इज जस्ट सिम्पल. अ स्मॉलर टॅपर शँक ड्रिल आर फर्स्ट फिटेड विथ दी स्लीव. त्याला अशी कॉलर स्लीव दिलेली आहे विच फिट्स इन टू दी सॉकेट. आतमध्ये सॉकेटमध्ये ते स्लीव इथे दाखवलेली आहे. See, this is the socket and this will get fixed in the shank, which is tapered shank of this drill will get fitted into this sleeve or this socket. The taper shank tools, of which the shank is too small to fit the taper hole of the spindle and held in a socket. Shank जर खूप छोटी असली तर त्या स्पिंडलचा जे टॅपर होल आहे और ए सॉकेट, म्हणजे त्याला आतमध्ये एक सॉकेट दिलेला आहे. त्या सॉकेटमध्ये द शँक ऑफ दिस सॉकेट हॅज ए स्टँडर्ड टॅपर. त्याला स्टँडर्ड टॅपर दिला आहे टू फिट द टॅपर होल इन द स्पिंडल. द कम्प्लीट असेंबली इन द स्पिंडल. The socket as well as sleeve both carry a key slot each and a tang provided for the end of the shank of each of these. This tang fits into the slot. याला एक शेवटी टँग ही बाजू इथे दाखवलेली आहे ऑन लेफ्ट साईड. ही टँग दिलेली आहे. ही टँग याच्यात जाऊन फिट होते. द टँक फिट्स इन टू दी स्लॉट ॲट दी एंड ऑफ द टॅपर्ड होल. तो जो टॅपर्ड होल आहे सॉकेटच्या आतमध्ये त्याच्या एंडला ती जाऊन फिट होते. अँड हेल्प्स प्रोव्हाइडिंग ए पॉझिटिव्ह ड्राईव्ह. म्हणजे ती तिथून सटकत नाही. ती फोर्सेसला किंवा ड्रिलिंग ऑपरेशन करताना इट प्रोव्हाइड्स ए पॉझिटिव्ह ड्राईव्ह. द ड्रिफ्ट हेल्प्स इन टेकिंग आउट दी सॉकेट. सॉकेट जर बाहेर काढायचं असेल तर ही जी ड्रिफ्ट आहे इथे दाखवलेली आहे पहा सगळ्यात वर. याला जर आपण आतमध्ये फोर्सनी म्हणजे याच्यावर जर एखाद्या छोट्या हॅमरनी आपण याला दणके दिले तर याला ही जी टँग आहे ही खाली सरकेल आणि ही जी हा जो ड्रिल बिट आहे हा या सॉकेटमधून निघून येईल. सो द ड्रिफ्ट हेल्प्स इन टेकिंग आउट दी सॉकेट, स्लीव और दी टूल बाय ड्रायव्हिंग इन टू the key slot. For removing the socket and drill, a drift is driven into the hole. ते सॉकेट आणि ड्रिल जर बाहेर काढायचं असेल तर ती जी ड्रिफ्ट आहे त्याला आतमध्ये ढकलावं लागेल. ॲज इट इज ड्रिवन इन, इट्स टॅपर्ड फेस फोर्सेस दी सॉकेट आउट. तो सॉकेट बाहेर येऊन जाईल. सो दिस वॉज यूज्ड अर्लियर बट नाउ अडेज दी चक्स आर यूज. अ सेल्फ सेंटरिंग 3-jaw chuck is used. So the machines which we are having in our workshop or anywhere else you will see the drill chuck is used, and there is a key like this which is used to release or the fixing that drill bit into the chuck. So it is used or it is usually provided with radial fingers for this purpose. याच्या आतमध्ये असे radial fingers असतात. हे दाखवलेले आहे इथे. याच्यावर टूथ आणि टीथ कट केलेले असतात
So with the help of the key, we can tighten it or we can release it. The chuck key is used for rotating the toothed body of the chuck. ही चक्की जी दिलेली आहे, या चक्कीच्या साहाय्याने आपण त्याला रोटेट करू शकतो. इनसाइड द बॉडी देर आर 3 रेडियल फिंगर्स. 3 रेडियल फिंगर्स असतात आतमध्ये. याला आपण रिलीज करू शकतो. याला आपण जो ड्रिल बीट आहे त्याला जर आतमध्ये माउंट करायचं असेल तर याला आपण टाईट पण करू शकतो विथ द हेल्प ऑफ दिस की. So inside the body there are 3 radial fingers which carry teeth on their outer faces. These teeth mesh with 3 toothed blocks mounted on the ball bearing inside. आतमध्ये एक बॉल बेअरिंगवर 3 ब्लॉक्स लावलेले असतात, त्याच्यावर पण टीथ असतात आणि हे ब्लॉक्स जे आहेत या रेडियल फिंगर्सशी मेश होतात. ॲज द की इज रोटेटेड, जेव्हा आपण की फिरू, द आउटर बॉडी रोटेट्स टुगेदर विथ द टूथेड ब्लॉक्स इनसाइड. ते आतमधले जे 3 ब्लॉक्स आहेत ते पण रोटेट होतील. दिस फोर्सेस द फिंगर्स टू मूव्ह आउटवर्ड ऑर इनवर्ड. ते जे रेडियल फिंगर्स आहेत ते इफ वी आर ड्रायव्हिंग द की, इट कॅन बी मूव्ड आउटवर्ड ऑर इनवर्ड. म्हणजे टाइटनिंग ऑर रिलीजिंग हे दोन्ही होईल डिपेंडिंग अपॉन द डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ द की. दिस एनेबल्स अ फर्म ग्रिपिंग ऑफ द टूल और इट्स लूजनिंग रिस्पेक्टिवली. एक तर टूलला ग्रिप करताना आपल्याला फिरवावं लागेल, त्याच्या उलट्या डायरेक्शनमध्ये आपण फिरवलं तर इट विल बी रिलीजिंग दॅट टूल और लूजनिंग रिस्पेक्टिवली. सो दिस इज द चक विच इज यूज्ड most commonly in the drilling machine for holding the tool or the drill bit. Then there is another type of chuck, quick change chuck, normally employed for mass production work. म्हणजे जिथे मास प्रोडक्शन आहे, जिथे आपल्याला खूप सारे होल्स करायचे आहे ऑन लॉट ऑफ पार्ट्स, then we can use the quick change jack, where we can say the stopping of machine spindle is not required. म्हणजे मशीन स्पिंडलला स्टॉप करायची गरज नाही. द मेन ॲडव्हान्टेज ऑफ दिस चक इज दॅट द मशीन स्पिंडल इज नॉट रिक्वायर्ड टू बी स्टॉप्ड while changing the tool. So if you want to change the tool, we can change the tool while the machine is running. Thus a number of tools can be held and replaced quickly one after other without stopping the spindle. स्पिंडल स्टॉप न करता किंवा मशीनचं ऑपरेशन स्टॉप न करता वी कॅन रिप्लेस दी टूल्स. दिस टाईप ऑफ रिक्वायरमेंट इज ऑलवेज देअर व्हेन ए नंबर ऑफ डिफरंट ऑपरेशन लाईक ड्रिलिंग, रिमिंग, बोरिंग, स्पॉट फेसिंग, एकामागून एक आपल्याला ऑपरेशन करायचे आहे, वेगवेगळे टूल्स यूज करायचे आहे. सो दॅट टाईम वी कॅन यूज दिस क्विक चेंज चेक. Are to be performed repeatedly on the same machine such that a different tool is to be held for each operation. प्रत्येक ऑपरेशनसाठी आता ड्रिलिंग करतो आहे आपण, त्याच्यानंतर रिमिंग करतो आहे किंवा बोरिंग, स्पॉट फेसिंग करतो आहे. सो इफ वी वॉन्ट टू डू दिस ऑपरेशन, परफॉर्म दिस ऑपरेशन वन आफ्टर अदर ऑन दी सेम वर्क पीस with the same machine, we can hold different type of tools. These are some work holding devices other than these chucks and the sleeve. So first is the sleeve or the socket, second is the chuck which is most commonly used, third is the quick change chuck which is very specially designed for the mass production, and last is some of the extra work holding devices which are used for some special purpose. T bolt is there, U clamp, वेगवेगळे क्लॅम्प्स आणि बोल्ट्स आहेत ज्याच्या सहाय्याने आपण ड्रिल बिट होल्ड करू शकतो ऑन दी वर्क पीस. सो दिस एंड्स युअर ड्रिलिंग ऑपरेशन. We have seen the various operations in this: drilling, rimming, counter boring, counter sinking, tapping. All this we have seen. The angles given on the drills, the drill tool terminology we have seen. Then the various different type of the drilling machines we have seen.
So this ends your drilling. That is the first part of the unit. The next part is boring. So that will start with. So what is boring? Boring is just a operation in which we want the enlargement of the hole, or if we want to enlarge the hole which is drilled earlier. If we want to enlarge the diameter of that hole, we will go for boring operation. So the operation of boring, in that it implies the enlargement of an already existing hole. If the hole is there and if we want to enlarge the diameter, we will go for boring operation, and some machines are specially designed for that in case of mass production. But if we want to simply do a boring operation, we can do it on lathe very easily. So if it is required, if it is required to be done repeatedly, and if it is required for mass production, we will go for some specialized boring machine. Otherwise, we can do this operation very easily on lathe machine. So when small holes are to be bored, particularly in small jobs, we can be conveniently held the chuck or face plates. The operation of boring can easily done on center lathe. चक किंवा फेस प्लेटवर आपण तो वर्कपीस होल्ड करून लेथच्या साहाय्याने आपण त्याला बोर करू शकतो. आपण बोरिंग करू शकतो. जे होल आहे त्याच्यामध्ये त्याला एनलार्ज करू शकतो. छोटा जॉब असेल आणि नेहमी काम पडत नसेल तर वी कॅन गो फॉर सेंटर लेथ ऑल्सो. पण जर हेवी जॉब्स असेल, लार्ज जॉब असेल आणि mass production असेल तर विल गो फॉर सम स्पेशल बोरिंग मशीन्स. सो the operation of boring can easily be done on center lathe or capstan and turret lathe. For large and heavy jobs, special boring machines are to be used, which makes the operation easy and efficient. So boring machine कधी आपण यूज करू? ज्यावेळेस आपल्याला मोठा जॉब किंवा मोठा वर्कपीस आहे ज्याच्यावर मोठा होल करायचा आहे आणि नेहमी करायचा आहे, त्याच वेळेस आपण बोरिंग मशीन वर जाऊ किंवा बोरिंग मशीन आपण यूज करू. दीज मशीन्स आर प्रोडक्शन मशीन्स. ह्या ज्या इंडस्ट्रीजमध्ये ह्या मशीन्स यूज होतात. अदरवाईज वर्कशॉपमध्ये जे काम आहे ते काम आपण लेथच्या साहाय्याने करू शकतो. बोरिंग ऑपरेशन जस्टिफाईड बाय द नीड ऑफ बोरिंग ऑन ए लार्ज स्केल. म्हणजे हे जर परवडत असेल, आपल्याला नेहमी हे काम करायचं आहे फॉर मास प्रोडक्शन, इफ यू आर गोईंग फॉर प्रोडक्शन पर्पज, दॅट टाईम ओनली वी कॅन हॅव दी बोरिंग मशीन. सो दिस इज क्लासिफिकेशन ऑफ बोरिंग मशीन. दे कॅन बी ब्रॉडली क्लासिफाईड इन टू 3 टाईप्स: हॉरिझॉन्टल, वर्टिकल अँड जिग बोरिंग मशीन. सो हॉरिझॉन्टल, वर्टिकल ह्या कन्व्हेन्शनल मशीन्स आहेत. जिग बोरिंग मशीन इज ए स्पेशल मशीन which is used for some precision or accurate work. जिथे accuracy, precision हे प्राईम इम्पॉर्टन्स आहे याला, त्या ठिकाणी आपण जिग बोरिंग मशीन यूज करू शकतो. सो द फर्स्ट 2 टाईप्स इन्क्लूड प्रोडक्शन मशीन्स यूज फॉर जनरल प्रोडक्शन वर्क, व्हेअर ॲज द लास्ट वन म्हणजे जिग बोरिंग मशीन इज अ प्रिसिजन मशीन यूज फॉर प्रिसिजन बोरिंग ऑपरेशन सच ॲज जिग बोरिंग मशीन. जिथे आपल्याला ॲक्युरेसी, प्रिसिजन्स मीन हाऊ रिपीटेडली यू आर प्रोड्युसिंग दी ॲक्युरेट जॉब. म्हणजे तुम्हाला 100 जॉब करायचे आहे आणि 100ही वेळा तुम्ही त्याच ॲक्युरेटली ते मशीनिंग केलं, दॅट इज व्हॉट इज प्रिसिजन. हाऊ प्रिसाइजली यू डू दी, हाऊ प्रिसाइजली यू मेंटेन दी डायमेन्शन, यू परफॉर्म दी जॉब फॉर ए पिरियड ऑफ टाईम. That is what is precision. So precision if it is required, accuracy if it is required, if we are going for mass production, and that time only we can go for jig boring machine. Otherwise, if we are going for production purpose or general production work, we will go for horizontal boring machine or vertical boring machine. That too when it is the part of the production. म्हणजे छोटं मोठं काम असेल, छोटं मोठं बोरिंग करायचं असेल एखाद दुसऱ्या जॉबवर, तर वी कॅन जस्ट बोर दॅट ऑन दी सेंटर लेथ. बट इफ वी आर गोईंग फॉर प्रोडक्शन पर्पज, वी मे गो फॉर इन्स्टॉलिंग ए बोरिंग मशीन.
सो फर्स्ट इज हॉरिझॉन्टल बोरिंग मशीन. हॉरिझॉन्टल बोरिंग मशीनमध्ये हा इथे दाखवलेला आहे, इथं सगळं हे डायग्राम आहे, याच्यावर हे त्याचे पार्ट्स आहेत. हा मेन कॉलम आहे ऑन दी लेफ्ट साईड ऑन विच दी हेडस्टॉक इज माउंटेड. हेडस्टॉक आपण वर खाली करू शकतो. इथे ॲरो दाखवलेला आहे. या हेडस्टॉकमध्ये स्पिंडल माउंट केलेलं असते. नेहमीच आपण हेडस्टॉक पाहिलेला आहे की ज्याच्यामध्ये ड्रायव्हिंग मेकॅनिझम असते, म्हणजे मोटर, गिअरबॉक्स आणि स्पिंडल, ज्याला आपण स्पीड देतो, ज्याच्यामध्ये आपल्याला वर्कपीस माउंट करायचा आहे, सॉरी टूल माउंट करायचा आहे बोरिंगच्या वेळेस. जो वर्कपीस आहे तो या टेबलवर राहील. हा बेड आहे. या बेडवर हे सॅडल आहे. हे सॅडल आपण म्हणजे डावीकडे उजवीकडे फिरू शकतो. इथे ॲरो दाखवलेला आहे. त्याच्यावर हा टेबल माउंट केलेला आहे. तो टेबल आपण क्रॉसवाईज फिरू शकतो. इथे ॲरो दाखवलेला आहे. म्हणजे वी कॅन हॅव दी डायरेक्शन ऑफ मोमेंट ऑफ दी वर्कपीस ऑर फीड in almost all the four directions, to and fro or crosswise. So this table on which the workpiece is mounted. Then there is another column which is end support column. जर वर्कपीस मोठा असेल, लॉंग असेल आणि त्याला दुसऱ्या बाजूनी सपोर्ट करायची गरज असेल, तो वी कॅन यूज दिस एंड सपोर्ट कॉलम. और अदरवाईज छोटा जॉब असेल तर वी कॅन माउंट इट ऑन दी टेबल इटसेल्फ. सो दिस इज दी हॉरिझॉन्टल बोरिंग मशीन. याला दोन कॉलम आहे. एक आहे मेन कॉलम, ज्याच्यावर सगळे ड्रायव्हिंग मेकॅनिझम, हेडस्टॉक, स्पिंडल हे सगळं माउंट केलेलं आहे. दुसरा आहे एंड सपोर्ट कॉलम, ज्याच्यावर तो फक्त त्याचा यूज काय आहे, जस्ट टू सपोर्ट ए लॉंग जॉब. जॉबची लेंथ जर जास्त असेल तर त्याला दुसऱ्या बाजूनी सपोर्ट लागेल while operating or while doing the operation on that. So that support is given by the end column, and there is the table on which the workpiece is to be mounted. हा टेबल आहे या सॅडलवर. ही सॅडल आपण टू अँड फ्रो म्हणजे लिनियर याला मोशन देऊ शकतो याला, आणि टेबल जो आहे तो क्रॉसवाईज फीड करू शकतो. म्हणजे हा जो वर्कपीस आहे आपण चारही डायरेक्शनमध्ये कुठेही नेऊ शकतो विथ दी हेल्प ऑफ दिस अरेंजमेंट. अँड ऑल दिस things are supported on the bed, which provides the support, which provides the base on which all these things are mounted. So this is horizontal boring machine. तर याचे जे मेन पार्ट्स आहेत ते आहे बेड, ज्याच्यावर हे सगळं माउंट केलेलं आहे. देन मेन कॉलम, जो मेन कॉलम आहे त्याच्यावर ड्रायव्हिंग मेकॅनिझम आहे, हेडस्टॉक आहे, स्पिंडल आहे, मोटर आहे, इलेक्ट्रिक, हे सगळं माउंट केलेलं आहे. देन हेडस्टॉक आहे. हेडस्टॉकमध्ये गिअरिंग मेकॅनिझम असेल किंवा स्पिंडल असेल ते सगळं माउंट केलेलं आहे. देन टेबल अँड सॅडल विच इज यूज टू होल्ड दी वर्कपीस, त्याला मुवमेंट पण आपण देऊ शकतो, फीड देऊ शकतो वर्कपीसला. अँड दी लास्ट इज एंड सपोर्ट कॉलम विच इज यूज टू जस्ट सपोर्ट दी लॉंगर जॉब्स. सो दीज आर दी मेन पार्ट्स ऑफ हॉरिझॉन्टल बोरिंग मशीन. देन डिफरंट मेकॅनिझम्स फॉर डिफरंट ऑपरेशन. मेन ड्रायव्हिंग मेकॅनिझम, स्पिंडल असेंब्ली, हे सगळे मेकॅनिझम्स आपण याच्यात यूज करतो, याच्यात केलेले आहे. ड्रायव्हिंग मेकॅनिझम आहे, स्पिंडल असेंब्ली आहे, स्पिंडल ट्रॅव्हर्स मेकॅनिझम आहे, फीड गिअर बॉक्स आहे, हेडस्टॉक एक्सटेन्शन आहे, स्पीड अँड फीड चेंजिंग मेकॅनिझम आहे, क्लॅम्पिंग डिव्हायसेस आहे, ऑइल पंप्स. ऑइल पंप्स आर यूज फॉर pumping the coolant or the oil which is used as lubricant or coolant while doing the operation, and making the friction less and the heat generation less. So all these mechanisms are there along with all these parts. Driving mechanism simple, we can have gearing or belt and pulley drive like this. स्पिंडल असेंब्ली आहे. त्याच्यानंतर स्पिंडल ट्रॅव्हर्स मेकॅनिझम आहे, त्याला उलटं फिरवायचं असेल तरी आपण फिरू शकतो. फीड गिअर बॉक्स आहे, म्हणजे जो वर्कपीस आहे त्याला आपल्याला फीड द्यावं लागेल, त्याला आपल्याला समोर सरकावं लागेल किंवा त्याला आपल्याला क्रॉसवाईज सरकावं लागेल फॉर दी कटिंग. सो दॅट कॅन बी डन. देन हेडस्टॉक एक्सटेन्शन दिलेलं आहे फॉर सपोर्टिंग दी मेकॅनिझम इन दी हेडस्टॉक्स, जसं इलेक्ट्रिक मोटर आहे. देन स्पीड अँड फीड चेंजिंग मेकॅनिझम आहे. विथ दी हेल्प ऑफ various things we can
have various speeds, operating speeds and feed. देन क्लॅम्पिंग डिव्हायसेस आहे, जो वर्कपीस आहे त्याला आपल्याला क्लॅम्प करावं लागेल, जो टूल आहे त्याला आपल्याला होल्ड करावं लागेल, अँड दी ऑइल पंप्स. सो दीज आर दी मेकॅनिझम्स विच आर यूज्ड for carrying out the boring operation in the boring machine. Then principal features of this horizontal boring machine is two vertical columns. त्याला उभे दोन कॉलम दिलेले आपण पाहिलं, एक मेन कॉलम आहे आणि दुसरा एंड सपोर्ट कॉलम आहे. वन ऑफ ईच एंड ऑफ द टेबल, दोन्ही एंडला त्या टेबलच्या वर्टिकल कॉलम दिलेले आहे. अ हेडस्टॉक विच कॅन मूव्ह व्हर्टिकली अलॉंग द मेन कॉलम. हा हेडस्टॉक आपण व्हर्टिकली अप अँड डाऊन याला आपण मेन कॉलमच्या साहाय्याने फिरवू शकतो. अ हॉरिझॉन्टल स्पिंडल सुटेबली हाऊस्ड इन दी हेडस्टॉक. स्पिंडल आहे विच कॅन बी रोटेटेड अँड फेड फॉरवर्ड ऑर बॅकवर्ड अकॉर्डिंग टू रिक्वायरमेंट. त्याला आपण रोटेट पण करू शकतो, त्याला आपण समोर मागे पण सरकवू शकतो ॲज पर दी रिक्वायरमेंट. अ लोड बेअरिंग एंड सपोर्ट. एंड सपोर्ट आहे, एंड कॉलम आहे, त्याच्यामध्ये आपण लॉंग जॉब्स फॉर सपोर्टिंग दी एंड ऑफ लॉंगर बोरिंग बार. एखादा बार आहे आणि त्याची लेंथ जास्त आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला बोर करायचा आहे, तर इन दॅट सिच्युएशन वी मे गो फॉर सपोर्टिंग इट फ्रॉम दी अदर एंड. सो इन दॅट सिच्युएशन the end support is required and which will be provided by the end support column, so which can be adjusted vertically along the end support column. A horizontal table. हा टेबल जो आहे इट इज यूज्ड फॉर होल्डिंग दी वर्कपीस. सो माउंटेड ऑन दी सॅडल दॅट कॅन बी मूव्ड हॉरिझॉन्टली फॉरवर्ड बॅकवर्ड अँड साईडवेज बाय मुव्हिंग दी सॅडल. त्याला आपल्याला मागे पुढे करता येतं चारही डायरेक्शनमध्ये. अ हेवी अँड स्ट्रॉंग बेड. जो बेड आहे दॅट इज प्रोव्हाइडिंग दी बेस फॉर होल्डिंग ऑल दिस. म्हणजे याचे सगळे पार्ट्स त्या बेडवर आपल्याला माउंट करायचे आहे, तर त्याला तो जो बेड आहे तो आपल्याला स्ट्रॉंग लागेल, रोबस्ट लागेल, रिजिड लागेल, सो दॅट देअर वोंट बी एनी व्हायब्रेशन्स ऑर शॉक्स वाईल डुईंग दी कटिंग ऑपरेशन. सो विच कॅरीज द एंटायर लोड ऑफ द डिफरंट पार्ट्स, वर्कपीस अँड टूलिंग ओव्हर इट. ह्या सगळ्या गोष्टी तिच्यावर माउंट केलेल्या आहेत. आणि वेन वी कट दी workpiece or when we bore the hole, naturally the forces will be acting, and because of that it will create the vibrations, and to absorb that vibrations the bed required is to be very rigid or a strong bed. Then the types of horizontal boring machine. This horizontal boring machine can be again of 2-3 types. One is floor type, then second is planer type which resembles with the planer machine. प्लॅनिंग ऑपरेशन प्लॅनर जे आपण करतो त्या प्लॅनरमध्ये नेक्स्ट युनिटमध्ये विल सी दॅट प्लॅनर. त्याच्यासारखी ही दिसणारी हॉरिझॉन्टल बोरिंग मशीन असते. आणि लास्ट इज मल्टिपल हेड. त्याच्यामध्ये जे हेड्स आहेत किंवा स्पिंडल्स आहेत ते आपण याच्यामध्ये एक स्पिंडल असतो, याच्यामध्ये मल्टिपल हेडमध्ये वी कॅन माउंट ऑर विल हॅव मोर दॅन वन स्पिंडल. So multiple head type horizontal boring machine. So first part is bed, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं की इट इज ए हेवी कास्ट आयर्न स्ट्रक्चर अँड इज मेन सपोर्टिंग मेंबर ऑफ द मशीन. व्हेरी ऑब्वियसली इट सपोर्ट्स अँड लिंक्स अदर युनिट्स ऑफ द मशीन. तो बेड जो आहे त्या बेडवर सगळे पार्ट्स माउंट केलेले असतात. सो इट सपोर्ट्स आणि लिंक्स म्हणजे त्याला जोडणार ज्या पार्ट्सला एकमेकांना त्या बेडच्या सहाय्याने आपण करतो. इट हॅज क्लोज बॉक्स शेप क्रॉस सेक्शन. त्याचा जो क्रॉस सेक्शन असतो तो बॉक्स शेप क्लोज असतो. अँड कॅरीज गाईडवेज ॲट दी टॉप. त्याच्यावर जे आहे ते गाईडवेज ज्याच्यावर मेन कॉलम आहे किंवा सॅडल आहे किंवा एंड कॉलम आहे, हे वी कॅन मूव्ह अलॉंग दॅट बेड. द गाईडवेज आर प्रोव्हाइडेड ऑन दॅट बेड. द कॉलम अँड टेबल माउंटेड डायरेक्टली ऑन दी बेडवेज. त्या बेडवेजवर कॉलम आणि टेबल्स हे डायरेक्टली माउंट केलेले असतात. देन नेक्स्ट पार्ट, मेन पार्ट इज मेन कॉलम. इट इज अनदर स्टर्डी पार्ट ऑफ द मशीन विच प्रोव्हाइड सपोर्ट टू द कम्प्लीट हेडस्टॉक युनिट. पूर्ण हेडस्टॉक युनिट जे आहे, ड्रायव्हिंग मेकॅनिझम आहे, गिअरिंग मेकॅनिझम आहे, म्हणजे स्पीड व्हेरिएशन ज्याची आपल्याला मिळतं ते, त्याच्यानंतर स्पिंडल आहे. ऑल दीज पार्ट्स विल बी माउंटेड
on the main column. So it is another sturdy part of the machine which provides support to the complete headstock unit. It carries vertical guideways, त्याला उभे guideways दिलेले असतात, along which the headstock can be moved up and down, that we'll see. It carries vertical guideways along which the headstocks and the down travel up and down. सो इथे आपण पाहिला की हा जो हेडस्टॉक आहे इथे ॲरो दाखवलेला आहे लेफ्ट साईडला पहा. हा ॲरो वर आणि खाली मुवमेंट दर्शवतो, म्हणजे हा हेडस्टॉक जो आहे वी कॅन मूव अप अँड डाऊन अलॉंग विथ दिस कॉलम. So main column, it carries the vertical guideways. The counterweight is necessary to balance the headstock. आता हेडस्टॉक आपण एकीकडून लटकवला तर एखाद्या वेळेस तो त्याला दुसरीकडून काउंटरवेट द्यावं लागेल आपल्याला, म्हणजे टू बॅलन्स दॅट हेडस्टॉक, त्याचं वजन जास्त नाही झालं पाहिजे. देन टेबल अँड सॅडल. द कंप्लीट युनिट कन्सिस्ट ऑफ 2 सॅडल अँड ए रोटरी टेबल. The lower one moves longitudinally along the horizontal guideways provided on the bed. त्याला आपण लिनियर किंवा लॉन्जिट्युडिनल मुवमेंट, टू अँड फ्रो मुवमेंट देऊ शकतो. अँड दी अप्पर सॅडल मूव्ज ॲट राईट अँगल टू द डायरेक्शन ऑफ मुवमेंट ऑफ दी लोअर सॅडल. सॅडल आडवी फिरेल तर जो टेबल आहे वरचा तो उभा फिरेल, म्हणजे परपॅन्डिक्युलर. सो वी कॅन मूव दी वर्कपीस इन एनी कॉर्नर इफ यू वॉन्ट. चारही डायरेक्शनमध्ये त्याला आपण कुठेही नेऊ शकतो. सो द अप्पर सॅडल मूव्ज ॲट राईट अँगल टू द डायरेक्शन मुवमेंट ऑफ द लोअर सॅडल अलॉंग क्रॉस गाईडवेज प्रोव्हायडेड ऑन लॅटर. म्हणजे खाली सॅडल आहे, ती सॅडल बेडच्या गाईडवेजवर लॉन्जिट्युडिनली फिरते आहे, त्याच्यावर टेबल माउंट केलेला आहे जो सॅडलच्या गाईडवेजवर क्रॉसवाईज फिरतो आहे. सो ॲट इट टॉप द अप्पर सॅडल कॅरीज द सर्क्युलर गाईडवेज. द लास्ट पार्ट इज एंड सपोर्ट. सो इट प्रोव्हाइडेड टू कॅरी दी एंड सपोर्ट. बार होल्डर ज्याला म्हणतो आपण, लॉंगर बार जर असेल तर त्याला दुसरीकडून तो होल्ड करतो. ॲट इट्स फ्रंट इट कॅरीज ए वर्टिकल गाईडवेज अलॉंग विथ मूव्ज दी बार होल्डर कॅरिंग बेरिंग. त्याला दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या एंडनी आपल्याला त्या बारला आपल्याला होल्ड करायचा आहे, तर त्याच्यासाठी वर्टिकल गाईडवेज दिलेले आहेत. द यूज ऑफ बार होल्डर इज टेकन फॉर सपोर्टिंग द आउटर एंड ऑफ द ओव्हरहँगिंग इट टू मच फॉर ए लॉंग होल. मोठा बार आहे, त्याच्यामध्ये खूप मोठा होल आहे ऑल थ्रू इट्स लेंथ. सो ओव्हरहँगिंग म्हणजे तो त्याच्यात व्हायब्रेशन्स येतील जर तो एका बाजूनी दोन्ही बाजूनी सपोर्टेड नसेल, तो वी कॅनॉट हॅव ए ट्रू होल इनसाइड दॅट वर्कपीस. सो इट इज नीडेड टू बी सपोर्टेड फ्रॉम बोथ दी एंड. एक एंड आपण त्याचा हेडस्टॉकमध्ये धरलेला आहे स्पिंडलच्या साह्याने, वर्कपीस, आणि त्याला सपोर्ट दिलेला आहे टेबलवर. तर दुसरा एंड जो आहे त्याला एंड सपोर्ट कॉलमच्या साह्याने आपल्याला धरावं लागेल. सो दिस इज व्हॉट इज रिक्वायर्ड अँड दिस इज व्हॉट इज प्रोव्हायडेड ऑन दी हॉरिझॉन्टल बोरिंग मशीन. So these are the 4 major parts: bed, main column, table and saddle, and end support. In this, all these mechanisms, speed mechanism, feed mechanism, holding, all these things are mounted on the bed. So these are the details of horizontal boring machine. So next time we'll see the types of horizontal boring machine and the jig boring machine.